सेबीने 2026 मध्ये म्युच्युअल फंड संदर्भात काही महत्त्वाचे नियम आणि रेग्युलेटरी चेंजेस केले आहेत. काही बदल एप्रिल पासून लागू झाले. त्यानंतर जुलैमध्येही काही महत्त्वाचे अपडेट्स आले. म्हणजे 2026 मध्ये म्युच्युअल फंड इंडस्ट्रीमध्ये रेग्युलेटरी चेंजेसची एक संपूर्ण सिरीज आपण पाहिली. पण तुम्हाला यामधलं खरंच काय बदललं आहे हे माहिती आहे का? एक्सपेन्स रेशोची रचना कशी बदलली? लाईफ सायकल फंड म्हणजे नेमकं काय? स्कीम स्ट्रक्चर आणि पोर्टफोलिओ बाबतीत सेबीने काय बदल केले? आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुमची चालू SIP किंवा म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट यामध्ये काही बदल करण्याची गरज आहे का? नमस्कार, मी स्वप्नाली आणि तुम्ही पाहत आहात फॉरेस्ट वेल्थ मराठी. आजच्या व्हिडिओमध्ये आपण या सगळ्या बदलांचा एक एक करून अगदी सोप्या भाषेत अर्थ समजून घेणार आहोत. काय बदललं, का बदललं आणि सामान्य इन्व्हेस्टर म्हणून तुम्हाला यातून नेमकं काय समजून घ्यायचंय, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आता सेबीने हे नवीन फ्रेमवर्क का आणलं? सेबीने 2026 मध्ये म्युच्युअल फंडसाठी नवीन रेग्युलेटरी फ्रेमवर्क आणण्यामागे काही महत्त्वाचे उद्देश आहेत. ट्रान्सपरन्सी, बेटर रेग्युलेशन आणि इन्व्हेस्टर प्रोटेक्शन. कारण म्युच्युअल फंड इंडस्ट्री गेल्या अनेक वर्षात खूप मोठी झाली आहे. आज लाखो करोडो इन्व्हेस्टर्स SIP आणि म्युच्युअल फंड्सच्या माध्यमातून इन्व्हेस्ट करत आहेत. नवीन प्रकारच्या स्कीम आणि इन्व्हेस्टमेंट प्रोडक्ट येत आहेत. इन्व्हेस्टमेंट करण्याच्या पद्धतीही बदलल्या आहेत. त्यामुळे जवळपास 30 वर्षांपूर्वी तयार झालेलं फ्रेमवर्क आजच्या म्युच्युअल फंड इंडस्ट्रीसाठी अपडेट करणं फार महत्त्वाचं होतं. या बदलांमध्ये इन्व्हेस्टरसाठी सगळ्यात जास्त महत्त्वाचा भाग म्हणजे म्युच्युअल फंडच्या एक्सपेन्स स्ट्रक्चर मधला बदल. इथेच पुढचा मुद्दा येतो की एक्सपेन्स रेशो मध्ये नक्की काय बदललंय. आपण म्युच्युअल फंड मध्ये पैसे गुंतवतो, त्यामध्ये तो फंड चालवण्यासाठी काही खर्च येतो. फंड मॅनेजमेंट, रिसर्च, ऑपरेशन्स, रजिस्ट्रार, डिस्ट्रीब्युशन अशा वेगवेगळ्या गोष्टींसाठी खर्च लागतो आणि या खर्चाशी संबंधित टर्म्स म्हणजे एक्सपेन्स रेशो. नवीन सेबी फ्रेमवर्क मध्ये महत्त्वाचा बदल असा आहे की या खर्चांची रचना अधिक स्पष्टपणे समजेल अशा पद्धतीने मांडली आहे. हे सगळे कंपोनेंट्स मिळूनच टोटल एक्सपेन्स रेशो तयार होतो. म्हणून इथे मुख्य मुद्दा एक्सपेन्स रेशो कमी होणार किंवा वाढणार हा नाहीये. मुख्य मुद्दा ट्रान्सपरन्सी आहे. तुमच्या म्युच्युअल फंडच्या कॉस्ट स्ट्रक्चर मध्ये नेमकं काय समाविष्ट आहे, कोणत्या प्रकारचा खर्च कुठे येतो आणि एकूण एक्सपेन्स कसा तयार होतो हे इन्व्हेस्टरला अधिक स्पष्टपणे समजणार आहे आणि हे समजून घेणं उपयोगाचं आहे. यानंतर आपण वळतोय पुढच्या मुद्द्याकडे, तो म्हणजे लाईफ सायकल फंड. समजा तुमचं एखादं लॉंग टर्म फायनान्शियल गोल आहे, रिटायरमेंट, मुलांचं हायर एज्युकेशन किंवा एखादं मोठं फ्युचर गोल, आणि ते आजपासून 20 ते 25 वर्षांनी पूर्ण करायचंय. लाईफ सायकल फंड मध्ये एक टार्गेट इयर ठरवलेलं असतं. उदाहरण द्यायचं झालं तर समजा तुमच्या लाईफ सायकल फंडचं टार्गेट इयर आहे 2051. आता हे लक्षात ठेवून फंडची इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी तयार केली जाते. या फंडची खास गोष्ट म्हणजे जसा वेळ पुढे जातो तसं असेट अलोकेशन सुद्धा बदलत जातं. सुरुवातीला गोल लांब असल्यामुळे इक्विटी सारख्या ग्रोथ ओरिएंटेड असेटचा वाटा जास्त असू शकतो. पण गोल्स जवळ येत गेल्यावर इक्विटी एक्सपोजर कमी करून डेप्ट किंवा तुलनेनं स्टेबल असेटकडे अलोकेशन वाढवण्याची रचना असते. यालाच ग्लाइड पाथ म्हणतात. यामुळे इन्व्हेस्टरला प्रत्येक काही वर्षांनी स्वतः बसून आता इक्विटी कमी करू का, डेप्ट वाढवू का असा अलोकेशनचा निर्णय घ्यावा लागू नये, हा यामागचा एक महत्त्वाचा विचार आहे. पण लाईफ सायकल फंड म्हणजे गॅरंटीड रिटर्न किंवा रिस्क फ्री इन्व्हेस्टमेंट असा बिलकुल नाही. सुरुवातीच्या काळात मार्केट रिस्क असतेच, फक्त गोल्स जवळ येत गेल्यावर पोर्टफोलिओची रिस्क कमी करण्यासाठी अलोकेशन बदलत जातं. आता स्कीम स्ट्रक्चर मधलाच अजून एक मुद्दा आहे, तो म्हणजे पोर्टफोलिओ ओव्हरलॅप. एका AMC कडे 2 वेगवेगळे फंड्स आहेत असं समजा. नावं वेगळी आहेत, कॅटेगरी वेगळी आहे, पण दोन्ही फंड्स मध्ये जवळपास तेच स्टॉक आहेत. तर इन्व्हेस्टरला खरंच वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज मिळत आहेत का, या गोष्टीकडे सेबीने अधिक लक्ष दिलंय. काही कॅटेगरीज, विशेषतः सेक्टरल आणि थीमॅटिक स्कीम्स यांच्यातील पोर्टफोलिओ ओव्हरलॅप बाबत अधिक स्पष्ट फ्रेमवर्क तयार करण्यात आलंय. यामागचा उद्देश असा की केवळ नाव वेगळं ठेवून जवळजवळ सारख्याच पोर्टफोलिओज असलेल्या अनेक स्कीम तयार होऊ नयेत आणि इन्व्हेस्टरला प्रत्येक स्कीमचा ऍक्च्युअल कॅरेक्टर अधिक स्पष्टपणे समजावा. म्हणून म्युच्युअल फंड निवडताना फक्त स्कीमचं नाव किंवा कॅटेगरी पाहणं पुरेसं नाही. फंड कुठे इन्व्हेस्ट करतो आणि त्याची इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी नेमकी काय आहे हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. आता इथे एक महत्त्वाची गोष्ट,
2026 मधले म्युच्युअल फंड चेंजेस फक्त 1 एप्रिलला लागू झाले आणि विषय संपला असं झालं नाही. त्यानंतर सेबीकडून काही ऑपरेशनल अपडेट्स आले आहेत. उदाहरणच द्यायचं झालं तर जुलैमध्ये म्युच्युअल फंडसाठी टेम्पररी कॅश रिक्वायरमेंट मॅनेज करण्याबाबत काही नियम स्पष्ट करण्यात आले. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर काही वेळा फंडला पैसे द्यायचे असतात पण येणारे पैसे थोडे उशिरा मिळतात. अशा टेम्पररी गॅपसाठी ठराविक नियमांनुसार म्युच्युअल फंडला इंट्राडे बॉरोइंग करता येईल आणि ते त्याच दिवशी परत करायचं आहे. ही सुविधा इन्व्हेस्टमेंट करणाऱ्यांसाठी नसून फंडची डे टू डे लिक्विडिटी व्यवस्थित मॅनेज करण्यासाठी आहे. तसंच 17 जुलै रोजी डीमॅट फॉर्ममध्ये असलेल्या म्युच्युअल फंड युनिटसाठी SWP आणि STPच्या स्टँडिंग इन्स्ट्रक्शन संदर्भात सुविधा एक्सटेंड करण्यात आल्या आहेत. म्हणजे एका स्कीममधून दुसऱ्या स्कीममध्ये ट्रान्सफर करण्याची प्रक्रिया आता अधिक सोपी होण्याच्या दिशेने हा अपडेट आहे. पण आता एक सामान्य इन्व्हेस्टर म्हणून तुम्ही या सगळ्याकडे कसं पाहणार आहात? फक्त सेबीने नवीन रेग्युलेशन आणले म्हणून तुमची एक्झिस्टिंग SIP बंद करणं किंवा म्युच्युअल फंड बदलण्याची घाई करण्याची काही गरज नाही. तुमचं फायनान्शियल गोल काय आहे, तुमचा टाइम स्पॅन किती आहे, तुमची रिस्क टेकिंग कॅपॅसिटी काय आहे आणि तुमची एक्झिस्टिंग इन्व्हेस्टमेंट अजूनही त्या गोलशी योग्य प्रकारे अलाइन आहे का हे पाहणं जास्त महत्त्वाचं आहे. म्हणजे रेग्युलेशन्स बदलले म्हणून इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी बदलायची गरज नाही. तुमची गरज किंवा फायनान्शियल गोल्स बदलले तरच इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी रिव्ह्यू करण्याची वेळ येऊ शकते. आणि तुम्हाला तुमची फायनान्शियल जर्नी योग्य पद्धतीने सुरू करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला फॉर्म नक्की भरा आणि अशाच प्रॅक्टिकल आणि सिंपल फायनान्शियल इन्फॉर्मेशनसाठी आपल्या चॅनेलला फॉलो नक्की करा. आणि या टॉपिक संदर्भात तुम्हाला अजून काही प्रश्न असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. धन्यवाद.